गोध्राकांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांची भूमिका होती। नरकातला स्वर्ग या पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही केला दावा। पुस्तकात लिहिलेलं 100% सत्य, आणखी काही गोष्टी लिहिल्या असत्या तर हाहाकार माजला असता, पण मी मर्यादा पाळल्या। नरकातला स्वर्ग पुस्तकातल्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचं पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट वाटते। शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा टोला। नरकातला स्वर्गाऐवजी नरकातला राऊत नाव ठेवा, बावनकुळेंचं वक्तव्य। तर गिरीश महाजन आणि मुनगंटीवारांनी उडवली पुस्तकाची खिल्ली। भारताच्या ब्रह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं भुजमध्ये वक्तव्य। अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही। हा केवळ ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे। जवानांशी संवाद साधताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। दोन दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा। काश्मीर पोलीस आणि लष्करानं संयुक्त पत्रकार परिषदेत दिली माहिती। काश्मीरमधील दहशतवादाची पाळंमुळं संपवून टाकण्याचा निर्धार। सोलापुरातल्या तिरंगा रॅलीला भव्य प्रतिसाद, हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केलं रॅलीचं नेतृत्व। वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, शरद पवार, अजित वाडेकर यांच्या स्टँडचं उद्घाटन। एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मरणार्थ ऑफिस लाऊंजचंही उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं उद्घाटन। मंत्रालया शेजारी उभारणार आणखी एक मंत्रालय। 20 मंत्र्यांच्या सोयीसाठी बांधणार 5 मजली नवी इमारत। बांधकामासाठी येणार 110 कोटींचा खर्च। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।